देवबापाची स्तुती असो. प्रियानो, आपण मत्ते कृष्ण वर्तमान आणि त्याचा 27वा अध्याय 45 वर्षापासून पुढे वाचूया. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्यानं आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबकतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. तेथे जे उभे होते त्यांच्यातील प्रत्येकाने हे ऐकून म्हटले, तो एलियाला हाक मारितो. मग त्याच्यातून एकाने लागलेच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंबेनं भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखाव्यास दिला. इतर म्हणाले, असू दे, एलिया त्याचा बचाव करायस येतो की काय हे आपण पाहू. प्रार्थना करूया. आमच्या प्रिय प्रभू येशू, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. प्रिय प्रभू, तुझ्या वधस्तंभावरील 4थ्या शब्दाचा आम्ही अभ्यास करताना, त्याच्यातून शिकत असताना तू आज आमच्या बरोबर बोल. हे पवित्र आत्म्या, आम्ही तुझ्या स्वाधीन होतो. येशू प्रभूच्या गोड नावात मागतो, आमेन. तर माझ्या प्रियानो, प्रभू येशू वधस्तंभावर खेळलेला आहे आणि त्या ठिकाणी माझ्या प्रियानो तो भयंकर यातनेत, दुःखात, क्लेशात आहे. आणि अशा स्थितीमध्ये 45 वचनात लिहिलेलं आहे की दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. 6वा तास म्हणजे अ, यहुदी लोकांचा पहिला तास सुरू व्हायचा सकाळी 6 वाजता आणि मग 6वा तास म्हणजे 12 वाजता. दिवसा 12 वाजता, 12 वाजेपासून तर 9व्या तासापर्यंत म्हणजे 15 म्हणजे 3 वाजेपर्यंत, 12 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत संपूर्ण देशभर अंधार पडला. आणि मग 9व्या तासाला येशू मोठ्यानं आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबकतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. हा, या ठिकाणी मी पाहतो की अ, प्रभू येशूनं वधस्तंभावर असताना पहिल्या वाक्यामध्ये प्रार्थना केली. परमेश्वर पित्याला त्या ठिकाणं सांगितलं की प्रभू, त्यांची क्षमा कर, कारण हे काय करत आहे त्यांना कळत नाही, नाही का. त्यानंतर 4थं वाक्य जे आहे ते देखील प्रार्थनेचं वाक्य आहे. प्रभू येशूनं पित्याशी त्या ठिकाणं ओरड केली, प्रभूकडं पित्याकडे ओरड केली, तू माझा त्याग का केला. आणि त्यानंतर 7वं वाक्य जे आहे ते देखील प्रार्थनेचं वाक्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा माझ्या प्यारो प्रार्थना वीर होता, प्रार्थना करणारा तो होता. आणि आम्ही शिकतो की आम्ही प्रार्थना करणारे लोक असलं पाहिजे. प्रत्येक स्थितीमध्ये, कोणत्याही स्थितीमध्ये, दुःखात, कष्टात, यातनेत, आम्ही कोणती स्थिती जरी असली तरी आम्ही प्रार्थना करणारे लोक असलं पाहिजे, हे शिकलो. दुसरा शब्द आम्हाला पाहायला मिळतो, तू खचितच मी तुला सांगतो की तू आज माझ्यावर सुटलो होत असशील. प्रभू येशू ख्रिस्तानी मरताना देखील माझ्या प्यानो आत्म्याचं तारण केलं, नाही का. हा, आणि आम्ही आत्मे माझ्या प्यानो जिंकण्यासाठी जगायला पाहिजे आणि मरताना देखील आम्ही आत्मे देवाच्या राज्यात आणलं पाहिजे, हे आम्ही या ठिकाणी प्रभूपासून शिकलो. तिसरं वाक्य, प्रभू येशू ख्रिस्तानी ज्याप्रमाणे आपल्या मातीची काळजी घेतली आणि तिची व्यवस्था लावली, त्याप्रमाणे आम्ही आमच्या माता पित्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांचा मान राखला पाहिजे, नाही का, हे आम्ही शिकलो. तर 4थं वाक्य जे आहे हे माझ्या प्यानो प्रभू येशू ख्रिस्तानी त्या ठिकाणं फार मोठ्या दुःखानं, यातनेनं त्या ठिकाणं माझ्या प्यानो ही आरोळी मारलेली आहे. शारीरिक दुःख त्याला होत होतं, मानसिक दुःख होत होतं, पण या ठिकाणं माझ्या प्यानो प्रभू येशू ख्रिस्ताला हे जे दुःख झालं, पित्याची आणि त्याची सहभागिता तुटली आणि प्रभू येशू ख्रिस्तानी मोठ्याने आरोळी मारली. माझ्या प्रियानो, त्या ठिकाणी अंधकार होता सगळीकडे. अंधकार हे पापाचं दर्शक आहे. अंधकार हे नरकाचं दर्शक आहे. आणि माझ्या प्यानो, सर्व मानव जातीचं, सर्व सृष्टीचं पाप प्रभू येशू ख्रिस्तावर त्या ठिकाणी वधस्तंभावर आलं. परमेश्वर देवाने त्याचा न्याय केला. सगळ्याचं पाप सर्वांचं त्याच्यावर टाकलं. आमचे सर्व पाप, आमचे शाप, आमचं मरण माझ्या प्यानो प्रभू येशूवर लादण्यात आलं. आणि त्या अंधकारामधून प्रभू जात असताना परमेश्वर पित्यानं आपल्या पुत्रापासून आपलं मुख वळवलं. प्रभूची आणि पित्याची सहभागिता तुटली. माझ्या प्यारो, याचं कारण काय आहे?
कारण परमेश्वर देव पवित्र देव आहे आणि त्याला पाप सहन होत नाही. त्याची दृष्टी देखील इतकी पवित्र आहे, की तो पाहू शकत नाही. होय. आणि माझ्या प्रियानो, परमेश्वर पित्यानं आपली दृष्टी आपल्या पुत्रापासून दूर केली. सहभागिता तुटली. संपूर्ण सार्वकालिकतेमध्ये कधीही पित्याची आणि पुत्राची सहभागिता कधीच तुटली नाही. परंतु ह्यावेळेस मात्र ती सहभागिता तुटली आणि प्रभू येशू तळमळला. प्रभू येशू कळवळला आणि त्यांनी मोठ्याने आरोळी केली. एली एली लमा सबकतनी. माझ्या प्रियानो, यातून आपण काय शिकायचं आहे? यातून आपण हे शिकायचंय की पाप हे विभक्त करणार आहे. परमेश्वर देव आणि मनुष्याला विभक्त करण्याचं काम पाप करतं, सैतान करतं. पाप किती भयंकर आहे. पापाची दाहकता, त्यांची भयंकरता माझ्या प्रियानो ह्या वाक्यावरून आम्हाला कळतं. हा, या ठिकाणी मी पाहतो की पाप देव आणि मनुष्य यांना एकमेकापासून वेगळं करतो. पाप मनुष्याला मनुष्यापासून वेगळं करतो आणि पाप मनुष्यापासून वेगळं करतो. मनुष्याला एकाकीपणाची जाणीव त्या ठिकाणी होते. आणि म्हणून आज आम्ही पाहतो माझ्या प्रियानो की पापामुळं परमेश्वर देवाची त्या ठिकाणं संगतीमध्ये आज नाहीये लोक, नाही का? पापामुळं देवाची समक्षता ते अनुभवू शकत नाही. हा, देव आणि मनुष्यांच्या मध्ये एक दोन्ही पापाची एक आडभिंत निर्माण झाली आहे. यशाच्या पुस्तकात 59व्या अध्यायामध्ये बघा लिहिलं आहे, पहा उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाली आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. आमचं पाप माझ्या प्रियानो हे परमेश्वर देव आणि आमच्यामध्ये असं आड भिंतीप्रमाणे उभं राहतं. आम्ही आरोळी मारतोय, आम्ही प्रार्थना करतोय. आम्ही पण प्रभू परमेश्वर त्या ठिकाणी माझ्या प्रियानो ऐकत नाहीये. लोकांचं तारण होत नाही, कारण पाप. म्हणून माझ्या प्रियानो या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या अंधारामध्ये, त्या पापामध्ये गेला. आणि परमेश्वर पित्याची सहभागिता तुटली. तुमची आणि माझी परमेश्वर देवाबरोबरची सहभागिता पापामुळे तुटते माझ्या प्यारो. पण प्रत्येक वेळेस पापाबद्दल पश्चाताप करून येशूच्या रक्तानं शुद्ध पवित्र होऊन ती सहभागिता पुन्हा प्रस्थापित करायची आहे माझ्या प्यारो. परमेश्वर आम्हाला सांगतो ती प्रत्येक गोष्ट जी पाप आहे ती आम्हाला टाकून द्यायची आहे माझ्या प्यारो. हा, पापामुळं सहभागिता तुटते. पापामुळं मनुष्यामध्ये असणारी सहभागिता तुटते. आणि म्हणून पुष्कळ घरांमध्ये भांडणं आहेत माझ्या प्यारो. पती पत्नीमध्ये भांडणं आहेत, आई वडिलांमध्ये मुलांमध्ये भांडणं आहेत, सासू-सुनामध्ये भांडणं आहेत. हा, आणि ते एकमेकापासून वेगळं होण्याची धडपड करतायत. माझ्या वडिलांपासून मी वेगळं होईल, माझ्या आईपासून वेगळं होईल, माझ्या पत्नीपासून वेगळं होईल, पतीपासून वेगळं होईल, अशा प्रकार पाप हे विभक्त करणार आहे. पाप हे माझ्या प्रियानो आम्हाला वेगळं टाकणार आहे. पुष्कळ लेकरांना, मुलांना असं वाटतं की माझ्या घरामध्ये मला आनंद नाही, माझ्या आई-बापांचं असं आहे, मी घर सोडून जाईल. उधळ्या पुत्राप्रमाणे निघून जातात आणि नंतर ते डुकराच्या सहभागीतेत दुष्काळात सापडतात. माझ्या प्रियानो, पुष्कळांना आपलं कौटुंबिक जीवन नकोसं वाटतं. मी बाहेर जाईल, मला मग तिथे आनंद मिळेल. सैतान फसवतो. अनेक कुटुंब तुटलेली आहेत. पाप मनुष्याला मनुष्यापासून वेगळं करतं. देवापासून पाप मनुष्याला वेगळं करतं आणि मनुष्य स्वतःपासून देखील वेगळा होऊन जातो माझ्याकडे. पाप इतकं भयंकर आहे. पापाचा परिणाम मरण आहे. मरण पावलेल्या व्यक्तीला आम्ही आमच्या संबंधात ठेवू शकत नाही. लगेच त्या ठिकाणी आम्ही काही तासाच्या आतच त्या ठिकाणं माझ्यापर्यंत त्याची वाट लावतो, नाही का? पुरून टाकतो. पाप किती भयंकर आहे, हे या वचनावरून आम्हाला शिकायचं आहे प्यानो. आणि नुसतं एवढंच नाही, तर अंधकाराला त्या ठिकाणी प्रभू येशू त्याने नेहमी बाहेरील अंधार म्हटलेला आहे. बाहेरील अंधार म्हणजे नरक. पापाचा परिणाम मरण. मरण म्हणजे माझ्या प्यानो दुसरं मरण, नाही का? दुसरं मरण म्हणजे अग्नी आणि गंधकाचं सरोवर. हां. मत्ते ऋषी वर्तमानच्या 22व्या अध्यायामध्ये बघा 13व्या वचनात, तेव्हा राजानं चाकरास सांगितले, याचे हात पाय बांधून याला बाहेरील अंधारात टाका, तिथे रडणे व दात खाणे चालेल.
बाहेरील अंधार म्हणजे नरक, तिथं रडणं आणि दात खाणं आहे. माझ्या प्रियानो, नरकाविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने जेवढा प्रचार केला ना, तेवढा दुसऱ्या कोणीच नाही केला. नरक आहे बरं, नरक त्याची वास्तविकता आहे, ते वास्तविक आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, तुमच्या आत्म्याचा विचार करा. तुमचा आत्मा मरणानंतर कुठे जाईल? तुम्हाला वाटतं का की तुमच्या प्रार्थनेमुळं, चर्चला जाण्यामुळं, तुमचे दशमांश देण्यामुळं, तुमच्या चांगल्या वागणुकीमुळं, समाज कार्यामुळं तुम्ही स्वर्गात जाल? नाही, नाही, नाही जाणार माझ्या प्रियानो. प्रभू येशूच्या रक्तानं आमची पापं धुवून टाकून येशूला आपल्या हृदयात आपला तारणारा म्हणून स्वीकारल्यानंतर आमचा नवीन जन्म होतो. त्या नवीन जन्मानंतर आम्हाला देवाच्या वचनाचं निरदूत मिळून त्या ठिकाणी आमची आध्यात्मिक वाढ होते. माझ्या प्रियानो, ती वाढ होत असताना आम्ही पापामध्ये पडतो, परंतु लगेच उठून प्रभूची क्षमा मागतो, नाही का? प्रभूमध्ये चालतो. प्रभू बरोबर आमचं वागणं आहे. प्रभूवर आमची सहभागीता असली पाहिजे. 15 मिनिटाची प्रार्थना केली, 2 मिनिटं प्रार्थना बायबल वाचलं चालले. नाही माझ्या प्रियानो. प्रभू बरोबर आमचं रिलेशनशिप, आमचं नातेसंबंध प्रस्थापित व्हायलाच पाहिजे. हालेलुया. प्रत्येक गोष्ट आम्ही आमच्या प्रभूला विचारून केलीच पाहिजे. आमच्या जीवनाचा तो प्रभू आणि मालक म्हणून त्याला आम्ही स्वीकारलंच पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलंच पाहिजे प्रियानो. तो आमचा मालक आहे, नाही का? आणि म्हणून माझ्या प्रियानो, तुमचं तारण झालं आहे याची खात्री बाळगून घ्या. तुमचा आत्मा येशूच्या रक्तानं आच्छादलेला आहे. तुम्ही पापाला त्या ठिकाणं त्यागलेलं आहे. पाप मनुष्याकडून घडतं, माझ्या प्रियानो नाही मी म्हणत, परंतु त्यात ते मनुष्य त्यात राहू शकत नाही. नाही का? प्रेज द लॉर्ड. आम्हाला दैवी स्वभाव प्राप्त होतो. त्या घाणेरड्या वाईट गोष्टींमध्ये राहायची आमची इच्छा नाही राहत. आम्ही लगेच देवाकडे वळून, प्रभू परमेश्वराकडे येऊन पश्चाताप करून शुद्ध व्हायचं आहे. म्हणून माझ्या बहिणी, माझ्या भावा, बाहेरील अंधकार जो आहे, हा बाहेरील अंधकार नरक आहे, जिथं दात खाणं आणि रडणं चालतं. प्रभू येशू त्या अंधकारामध्ये गेला बघा प्रियानो. त्याला भयंकर यातना झाल्या. तुमचं आणि माझं मरण त्यानं घेतलं. तुमचा आणि माझा अंधकार त्यानं घेतला आणि त्याचा प्रकाश त्याने आम्हाला दिला. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आमचा नरक, आमचा अधोलोक त्याने घेतला आणि त्याचा स्वर्ग त्याने आम्हाला दिला. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात तुम्ही घेतलं नसेल तर जरूर घ्या. धार्मिक आचरणामुळं विधी यांचं पालन केल्यानंतर कधीही माझ्या प्रियानो आम्हाला त्या ठिकाणी स्वर्गात जागा नाही. एक आमचं तारण कृपेनंच विश्वासाच्या द्वारे होतं. ते मनुष्याच्या हातून होत नाही. कर्मे केल्यानं ते होत नाही. हे देवाचं दान आहे. हे स्वीकारा प्रियानो. येशू आपल्या अंतःकरणामध्ये याची खात्री बाळगा. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला फार मोठा आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. आमचे जीवन देवा प्रभू येशू, तू आमचं पाप स्वतःवर घेतलं प्रभू. त्या अंधकारामध्ये गेला. त्या अंधकारामध्ये गेल्यानंतर पित्याची आणि तुझी सहभागिता तुटली. पाप हे विभक्त करणार आहे. सहभागिता तोडणार आहे. देवाची मनुष्याची सहभागिता तुटते. मनुष्याची मनुष्याबरोबरची सहभागिता तुटते. मनुष्याची स्वतःबरोबरची सहभागिता तुटते आणि प्रभू मनुष्य एकाकी होतो आणि शेवटी बाहेर अंधकारामध्ये टाकला जातो. म्हणून प्रभू पापाचा आम्ही द्वेष करावा. प्रत्येक पापाला प्रभू आम्ही त्यागावं. प्रत्येक पापाबद्दल पश्चाताप करून तुझ्याकडे येऊन पवित्र येशू तुझ्या रक्ताने आम्ही शुद्ध व्हावं आणि प्रभू तुझ्यावर आमची वाटचाल असावी अशी कृपा तू आम्हाला दे. ऐकणाऱ्यापैकी जर कोणाचं तारण झालं नसेल तर माझ्या प्रियांचं तारण कर प्रभू. नरकातून त्यांचा जीव वाचव पवित्र बापा. सैतान हा दुष्ट आहे. तो सर्व जगाला ठकवणारा आहे आणि म्हणून प्रभू त्याने आम्हाला ठकवू नये. तारण धारण नसताना तारण झालाय असं त्या ठिकाणी आम्हाला सांगून त्यांनी आम्हाला निर्धास्त बनवू नये. म्हणून प्रभू आमचं सहाय्य कर. आमच्यावर दया कर. त्या बाहेर अंधकारापासून नरकापासून तू आमचा बचाव कर. तू आमच्या प्रत्येकासाठी वधस्तंभावर मरण पावला. तू आमच्याकरता रक्त सांडलाय प्रभू. हालेलुया. तुझे आम्ही आभार मानतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. आणि पवित्र येशू ख्रिस्ता, तुला आमच्या हृदयात आम्ही घ्यावं. आणि तू वधस्तंभावर नेहमी करता नाही. तू मरण पावला प्रभू आमच्यासाठी. पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जीवन झाला. तू आज जिवंत आहे. तू वधस्तंभावर आज नाहीये. तू आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. म्हणून प्रभू वधस्तंभावर तुझ्या कार्याचा आम्ही स्वीकार करतो. आमच्या अपराधांची क्षमा कर आणि तुझ्याबरोबरची आमची सहभागिता प्रस्थापित कर.
सगळं गौरव तुला देऊन येशू प्रभूच्या गोड नावात ही प्रार्थना अर्पण करतो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. हॅव अ गुड अँड गॉडली डे.